प्रियांका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खीर. खीर बनवण्यासाठी इकडे मी खोबरं घेतलेलं आहे, ते किसून घेतलं आहे. 1 चमचा मी तूप घेतलं आहे आणि ते खोबऱ्याचा कीस चांगला तुपामध्ये भाजून घेणार आहे. आपण नेहमीच बदाम टाकून खीर बनवतो. आज मी शेंगदाणे टाकून खीर बनवणार आहे. तो खूप छान चवदार लागते. तुम्ही नक्की करून बघा. इकडे मी थोडंसं 2 चमचा रवा घेतला आहे. तो पण त्यात तुपामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. भाजत आल्यानंतर शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून ते सुद्धा मी याच्यात टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर इकडे दूध गरम होतं, ते दूध गरम मी आज खिरीमध्ये टाकून घेणार आहे आणि उकळू देणार आहे. त्याच्यामध्ये 2 वेलची टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार. थोडं मीठ टाकलं आहे, साखर टाकली आहे आणि आता खाण्यासाठी गरमागरम खीर तयार आहे. झटपट अशी ही खीर तयार होते आणि चवदार पण खूप छान लागते. तर नक्की करून बघा. आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.